काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय नाना पटोले साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गटनेते जितेंद्रजी आव्हाड, विरोधी पक्षनेते राहिलेले माननीय वडेट्टीवार साहेब, सुनीलजी प्रभू, अभ्यंकर सर, महेश सावंत हे आमदार आहेत. आणि आमची एक महाविकास आघाडीची बैठक काही वेळापूर्वी निश्चित झाली. खरं तर EVMच्या आधारावर आलेलं हे सरकार मार्कडवाडीसारख्या अनेक गावात शहरात EVMला विरोध होऊनही या गावातील गावकऱ्यावर गुन्हे दाखल करणारे हे सरकार, सोयाबीन असेल धान असेल याला भाव न देणारं हे सरकार, कापूस असेल याला भाव न देणारं सरकार, दुधाचे भाव सुद्धा पूर्णपणे घसरलेले, सरकारने अधिकृतरित्या दर कमी केलेले आहेत, जुनं जाहीर झालेलं अनुदान सुद्धा अजून सरकारनं दिलेले नाही ते हे सरकार, थोडक्यात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था करणारं हे सरकार, दिवसा ढवळ्या बीड सारख्या जिल्ह्यामध्ये केज तालुक्यामध्ये मस्साजोग गावचा सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं दिवसा ढवळ्या हत्या करणारं सरकार, त्याच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा असलेला सहभाग, परभणीमध्ये संविधानाचा होणारा अपमान आणि अपमान होत असताना त्याला निषेध करणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीनं कोम्बिंग ऑपरेशन केलं जातं आणि या ऑपरेशनमध्ये आज रात्री एका तरुणाचा झालेला कारागृहातला मृत्यू, अशी सगळी स्थिती असलेलं हे सरकार आणि हे सरकार मिरवणुकीत गुंतलेलं आहे. आता माननीय मुख्यमंत्र्यांची मोठी मिरवणूक चालू आहे, परंतु या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष आहे की नाही आहे अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या सरकारने आम्हाला चहापानाचं निमंत्रण तर दिलंच, परंतु असं हे खुनी सरकार, शेतकरी विरोधी सरकार,